नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. तर माझ्या YouTube चॅनलमध्ये मी तुमचं सहर्ष स्वागत करीत आहे. तर तुमच्यासाठी एका महत्त्वपूर्ण विषयावरती व्हिडिओ घेऊन आलो आहे. तो म्हणजे महाराष्ट्र शासनाच्या वन विभागामध्ये जी वनरक्षक पदाकरिता भरती प्रक्रिया सुरू आहे. तर त्याचं उद्यापासून काय केलं की टाईमटेबल जे बदललेलं आहे. तर त्याच्या संदर्भात हा माहिती तुम्हाला देणार आहे. ज्या विद्यार्थ्यांना ऑलरेडी याच्याबद्दल कल्पना असेल त्यांनी काय करू शकता, स्किप करू शकता. ज्यांना कल्पना नाही की एक्झॅक्टली काय सुरू आहे, काय नाही त्याच्या संदर्भात काय करा की त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. आता तुम्ही जर जाल इथे ठाण्यासाठी जर बघाल, तर ठाण्यासाठी हे चेंजेस आहेत उद्यापासूनचे. तर ठाण्यासाठी जर पाहिलं तुम्ही, तर 5 तारखेपर्यंत काहीच बदल नव्हता. तर त्या विद्यार्थ्यांनी आता ठाण्यामध्ये काय की टोटल 80,207 विद्यार्थी काय केले ग्राउंडसाठी क्वालिफाईड आहेत. ग्राउंडसाठी म्हणण्यापेक्षा डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन आणि फिजिकल मेजरमेंटसाठी क्वालिफाईड आहेत. तर त्यामुळे 6 ठिकाणी त्यांना विभागलेलं आहे. ठाणे फक्त इथे मुली आहेत. शहापूर मुलं सुरू होतं तिथं. जव्हारला मुलं आहेत सगळी. अलिबाग, रोहा आणि डहाणू या ठिकाणी काय केलं की ही मुलांची यादी आहे. तर तुम्ही जर पाहाल तर 5 तारखेपर्यंत ॲज इट इज टाईम टेबल आहे. तुम्ही बघू शकता की 600 विद्यार्थी बोलवत होते. म्हणजे प्रत्येक शिफ्टला जर बघाल तुम्ही तर किती विद्यार्थी होते? हे 3 शिफ्ट होत्या टोटल. आता इथं जर बघितलं नंबर ऑफ कॅन्डिडेट तर 600 विद्यार्थी होते. तर यांनी काय केलं की डबल केलेले आहेत. म्हणजे काय केलं की प्रत्येक शिफ्टला इथं 200 विद्यार्थी बोलत होते. तिथं डायरेक्ट एका शिफ्टला 400 विद्यार्थी. 8ला इथे 400 आहेत, इथे 400 आहेत, इथे 400 आहेत. तर 1200 विद्यार्थी एका शिफ्टला आहेत. तर 6 तारखेला 1200 विद्यार्थी, 7 तारखेला 1200 विद्यार्थी, 8 तारखेला 1200 विद्यार्थी, 9 तारखेला 1200, 10 तारखेला परत 1200 असे विद्यार्थी आहेत हे ठाण्यासाठी. आता तुम्हाला हे जे रोल नंबर दिसत आहेत, हे नंबर देत आहेत, हे कुठे पाहायचे? तर तुम्हाला ही नोटीस पाहायची आहे पहिली. त्याच्यानंतर तुम्ही काय करा ठाण्यासाठी तुम्ही इथे काय करा, ही लिस्ट ओपन करा. मुली असतील तर ठाण्यासाठी चेक करायचं आहे. तर त्यांनी काय करायचं आहे, की इथं तुमचं नाव चेक करायचा आहे, जो काय असेल तो. आता सपोज इथे या विद्यार्थ्यांचा विमल सुपे यांचा आहे. तर यांना कधी जायचं यांनी? यांनी जायचं 8 तारखेला दुपारी 2 वाजता जायचं. इथं तुमच्या ह्याच्यासोबत लिहिलेलं आहे. त्याच्यानंतर ना सपोज अजून काही विद्यार्थिनी असतील, तर काय काय की 15 तारखेला यांचा आहे बघा. 15 तारखेला तुम्ही बघू शकता, की मधुबाला शिंदे यांचा आहे. यांनी 15 तारखेला सकाळी 8 वाजता जायचं आहे. तर जुने टाईमटेबल जाऊ नका. जुनं टाईमटेबल होतं ते 27 तारखेपर्यंत होतं. बट यांनी काय केलं, की ते टाईमटेबल मध्ये बदल करून 15 तारखेला शेवटची तारीख असणार आहे. त्याच्यानंतर ना शहापूरसाठी तसंच आहे. शहापूरसाठी जर तुम्ही बघाल तर काय केलं, की यांनी चल पाहाल तर शहापूरसाठी हे 5 तारखेपर्यंत ॲज इट इज होता. 6 तारखेपासून काय केले विद्यार्थी संख्या 3 टाईम वाढवली आहे. 530 विद्यार्थी होते डायरेक्ट 1530 विद्यार्थी 90 केलेले आहेत. 3 टाईम विद्यार्थी वाढवलेले आहेत. तर त्यांनी काय करायचं आहे, की आपला रोल नंबर शोधायचा आहे या लिस्टमध्ये किंवा नाव शोधायचं आहे. नाव जे शोधलं तुम्ही आता इथं जाल कुठेही रँडमली सांगत आहे मी. तर तुम्ही इथं बघा अजय कोकातारे आहे यांचं नाव. तर यांना काय करायचं 8 तारखेला दुपारी 2 वाजता जायचं आहे. सपोज नाव सर्च केल्यावर तुम्हाला इथे दिसेल. नाव करा किंवा हा रोल नंबर बघा 24,157 आहे. तर 24,157 या विद्यार्थ्यांनी तुम्ही बघाल 24,157 तर त्या विद्यार्थ्यांनी काय करायचं आहे की 24,157 तर 8 तारखेला यांची दुपारची शिफ्ट शेवटची 2 वाजताची. इथे तुम्ही शिफ्टमध्ये इथे ते तुम्हाला तेच दिसणार आहे. तर रँडमली तुमची नावं चेक करा तुम्ही. तर तुम्हाला समजून जाईल की तुम्हाला कधी जायचं आहे. तर काय करा की शहापूरच्या लिस्टमध्ये विद्यार्थ्यांना मुलांना सांगतो शहापूरच्या लिस्टमध्ये नाव नाही सापडलं, जव्हारमध्ये जा. अलिबाग, रोहा, डहाणू या लिस्टमध्ये शोधा आणि मुलींना पाहिजे असेल तर फक्त ठाण्याच्या यादीमध्ये काय करायची की नावं शोधायची आहेत. तर अशा प्रकारे आपापल्या टाईमटेबलनुसार काय करायचं जायचं आहे त्यांनी आणि आपलं डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन प्रॉपरली करून जायचं आहे. जशी लिस्ट सांगितली त्याच्यानुसार त्यांनी जायचं आहे. तर ही माहिती होती. तर अशाच महत्त्वपूर्ण अपडेटसाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओ लाईक करा आणि इन्फॉर्मेशन मित्रांसोबत शेअर करा.